myself Mr. Prashant Gotmare. I am teaching to फंडामेंटल्स ऑफ केमिस्ट्री. त्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला कोरोनामध्ये काय करायचं आहे, तर आपल्याला कोरोनामध्ये एकच करायचं आहे, ते म्हणजे काय, स्टे होम स्टे सेफ. आणि माझ्यासोबत काय शिकायचं आहे, बेसिक्स ऑफ केमिस्ट्री. तर चला मग आपण तयार करू किंवा स्टार्ट करू. कशासाठी, बेसिक्स ऑफ केमिस्ट्रीसाठी आपण स्टार्ट करणार. तर नेमकं बेसिक काय असतं केमिस्ट्रीमध्ये, तर आज आपण पाहणार बेसिकमध्ये बघणार की ॲटम म्हणजे काय असते. बघा लक्षात ठेवा, बेसिक आहे. तुम्ही म्हणता ॲटम तर आम्हाला माहिती आहे, याच्यानंतर पुन्हा बेसिक आहे. ॲटम म्हणजे काय असते, त्याच्यानंतर बघायचंय आपल्याला एलिमेंट्स म्हणजे काय असतात. देन विद्यार्थी आणखीन कन्फ्यूज होतात, ते म्हणजे कंपाऊंड्स म्हणजे काय असते किंवा मॉलिक्युल्स म्हणजे काय असतात. आणि कंपाऊंड्स म्हणजे काय असतात. तर ह्या गोष्टी आपल्याला इथं शिकायच्या आहेत. व्हेरी सिंपल अँड व्हेरी फंडामेंटल इन द केमिस्ट्री, दॅट इज ॲटम, एलिमेंट्स, मॉलिक्युल्स अँड कंपाऊंड्स. नेमकं यांना काय म्हणतात. आणि आणखीन एक बेसिक फंडा असतो, तो म्हणजे मॅटर म्हणजे काय असते. लक्षात ठेवा, आपण ॲटमला जनरली काय म्हणतो, ॲटम म्हणजे काय असते, अणू. ओके. एलिमेंट्स म्हणजे काय, ओके, हे एलिमेंट्स काय असतात आपल्याला माहिती आहे. आपण जसं काय शिकतो, हायड्रोजन हे वगैरे जे असतात, हायड्रोजन असेल, कार्बन असेल वगैरे वगैरे, हे सर्व काय, हे काय असतात, मूलद्रव्य म्हणजेच काय, एलिमेंट्स. मूलद्रव्य यांना म्हटलं जाते. हे काय, मॉलिक्युल्स म्हणजे काय, हे असतात रेणू. ओके. कंपाऊंड्स, आता कंपाऊंड्स काय असतात, ज्या ठिकाणी नंबर ऑफ मॉलिक्युल्स एकत्र येतात त्यांना काय म्हटलं जाते, कंपाऊंड्स. म्हणजे काय, सरळ सरळ पदार्थ. मॅटर म्हणजे काय म्हणू शकता की जेव्हा भरपूर सारे असे एकत्रित कंपाऊंड्स येतात किंवा एकत्रित मॉलिक्युल्स येतात तेव्हा काय तयार करतात, मॅटर. मॅटर म्हणजे काय असते, नेमकं पदार्थ. ओके. तर ह्या गोष्टी आज आपल्याला शिकायचे की ॲटम म्हणजे काय असते, एलिमेंट्स कशाला म्हणतात, मॉलिक्युल्स कशाला म्हणतात, कंपाऊंड्स काय असतात आणि मॅटर काय असते. तर स्टुडंट, आपण आज सुरुवात करणार आहे व्हेरी बेसिक वन. विद्यार्थ्यांना एलिमेंट्स आणि ॲटम मधला नेमका फरकच समजत नाही किंवा मॉलिक्युल्स आणि एलिमेंट्स मध्ये नेमका काय डिफरन्स असतो ते समजत नाही. तर वन बाय वन आपण पाहणार आहे. तर सर्वात पहिले आपण काय करणार, ह्या गोष्टी आपल्याला शिकण्यासाठी सर्वात पहिले आपल्याला पाहावं लागेल मॅटर म्हणजे काय असते. तर आपण मॅटर विषयी थोडक्यात पाहू. पहिले वन बाय वन आपण सर्व बघणार आहे. यांना नेमकं ॲटम म्हणजे काय असते, मॉलिक्युल्स वगैरे वगैरे. तर सर्वात अगोदर आपण काय पाहणार, मॅटर म्हणजे काय असते. व्हॉट इज मॅटर. मॅटर म्हणजे आपल्याला माहिती आहे पदार्थ. ऑलरेडी मी जे लेक्चर्स घेतलेले आहेत त्याच्यामध्ये मी सांगितलेलं मॅटर म्हणजे काय होते, पण तरी पुन्हा आपण एक वेळ रिपीट करू. बघा मॅटर काय असते. आता मॅटर मीन्स व्हॉट, तुम्ही म्हणसाल मॅटर मीन्स एनिथिंग. झालंय आपला अगोदर, एनिथिंग which having mass and occupied space called as matter. बघा सिंपल डेफिनेशन आहे, रिपीट करत आहे. याच्या अगोदर पण आपण ही डेफिनेशन बघितलेली आहे, पुन्हा रिपीट करणार. मॅटर कशाला म्हणतात, मॅटर म्हणजे काय, पदार्थ किंवा मॅटर. तुम्हाला आता मी सांगितलंच आहे पदार्थ म्हणतात. पण मॅटर मीन्स व्हॉट काय सांगताल. ऍक्च्युली आपल्याला बघा, मी शिकवत जरी मराठीत आहे तरी लिहायत कशाला असते, आपल्याला लिहावं कशाला लागेल, सायन्स आहे इंग्लिशमध्ये. म्हणून तुम्हाला जरी मी एक्सप्लेनेशन मराठीत सांगत असेल तरीही तुम्हाला इंग्लिशमध्येही आलं पाहिजे आणि तुम्हाला प्रत्येक गोष्टीचं मिनिंग मी समजून सांगणार. तर मग मॅटर म्हणजे काय, एनिथिंग, अशी कोणतीही गोष्ट, विच हॅविंग, ज्याच्या म्हणजे विच हॅविंग म्हणजे काय होईल, एनिथिंग विच हॅविंग म्हणजे अशी गोष्ट की ज्याच्यामध्ये आहे किंवा काय आहे, ज्याच्यामध्ये काय आहे, मास आहे किंवा ज्याच्याजवळ काय आहे, मास आहे. सो एनिथिंग विच हॅविंग, असा कोणीही की ज्याच्याजवळ आहे काय, मास म्हणजे काय, वजन. अँड ऑक्युपाइड स्पेस म्हणजे तो काय व्यापतो, जागा व्यापतो, अशाला काय म्हटलं जाते, मॅटर. पुन्हा रिपीट, व्हॉट इज मॅटर. मॅटर म्हणजे अशी कोणतीही गोष्ट की ज्याचं स्वतःचं मास आहे आणि तो काहीतरी जागा व्यापतो, त्याला काय म्हणतात, मॅटर म्हणतात. ओके. सो व्हेरी सिंपल वन अँड व्हेरी इझियर वन. एक्झाम्पल बघू आपण, एक्झाम्पल सहित घेऊ. जसं फॉर एक्झाम्पल बघा, आपल्याकडे केमिस्ट्रीचं बुक आहे. ऑफकोर्स बरंच हेवी आहे पण आपल्याकडे आहे, आपल्याला वाचायचं आहे, 12 साठी कामात पडेल तुम्हाला. ओके. हे बुक आहे, मॅटर आहे का हे बुक, कसं ओळखसाल हे बुक मॅटर आहे का. तर काय म्हणते, एनिथिंग, अशी कोणती गोष्ट आपण बुक घेतलं काय, विच हॅविंग मास. ऑफकोर्स या बुकला वजन आहे, विच हॅविंग मास, ज्याच्याजवळ वजन आहे. नंतर ऑक्युपाइड स्पेस. ऑफकोर्स हे बघा ना, एवढी जागा व्यापत राहिलो. हे जर जागा व्यापत आहे म्हणजे हे आपले दोन क्रायटेरिया कंप्लीट करते. कोणते, ज्याच्याजवळ मास आहे आणि जो काय व्यापतो, जागा व्यापतो. म्हणून हे बुक काय आहे, हे मॅटर आहे. व्हेरी सिंपल वन, इट इज मॅटर. ओके. नेक्स्ट बघू आपण, बरेचसे एक्झाम्पल्स घेऊ शकतो आपण. ओके. बघा माझ्याकडे एक पेन स्टँड आहे. हे पेन जे स्टँड आहे हे मॅटर आहे का. आता हे पण मॅटर आहे ना. का बरं मॅटर आहे, तर बघा याचं स्वतःचं काही ना काही वजन असेल.
आहे वजन. ओके. आणि नंतर काय ऑक्युपाइड स्पेस, हा काही ना काही जागा व्यापतोय ना. बघा मी याला इथे ठेवल्यानंतर आहे ना, याने एवढी जागा व्यापली, आपल्या जवळची एवढी जागा याने व्यापलेली आहे आणि याला स्वतःचा मास आहे म्हणून हाही काय आहे, हे पण मॅटर आहे. व्हेरी सिंपल. तुम्ही अशी कोणतीही गोष्ट घेऊ शकता की ज्याला स्वतःचं काय आहे, मास आहे आणि जो काय ऑक्युपाय करतो, स्पेस ऑक्युपाय करतो, त्याला काय म्हणतात, मॅटर म्हणतात. एनिथिंग जे तुम्हाला असं दिसेल की ज्याला ह्या दोन गोष्टी अप्लाय होतात ते काय मॅटर. तुम्ही असं म्हणसाल की आम्हाला जे जे दिसत आहे ते काय आहे, मॅटर आहे. तुमचं म्हणणं करेक्ट आहे, तेच काय आहे, मॅटर. ओके. तो हे झाली डेफिनेशन जी आपण ऑलरेडी पाहिलेली होती. चला मग आता मॅटरच्या नंतर आपण बघणार, मॅटरच्या नंतर पुन्हा एक डेफिनेशन बघणार आपण. ऍटम म्हणजे काय होते, लक्ष द्या. व्हॉट इज ऍटम. सो ऍटमच्या डेफिनेशन तर तशा भरपूर साऱ्या आहेत. ऍटमची डिस्कवरी वेगळी आहे. ऍटमची डिस्कवरी जॉन डाल्टन नावाच्या सायंटिस्टनं केलेली आहे. कोण, ऍटम वॉज डिस्कवर्ड बाय कोण आहे, जॉन डाल्टन. या ब्रिटिश सायंटिस्ट आहे जॉन डाल्टन की ज्यांनी ऍटमची डिस्कवरी केलेली आहे, ऍटमला सांगितलेलं आहे. याच्या अगोदर पण एक सायंटिस्ट होते की ज्यांनी, इंडियन सायंटिस्ट होते की ज्यांनी ऍटम बद्दल सांगितलेलं आहे, ते आहेत महर्षी कणाद. लक्ष द्या, महत्वाचं आहे. भारतामध्ये पण होऊन गेलेले आहेत. कोण, महर्षी कणाद. लक्षात ठेवा, ऋषी होते हे, एक महर्षी होते. या महर्षी कणादनी पहिल्यांदा सांगितलं होतं की कोणताही जर पदार्थ असेल तर त्याचा लहान कण काय असतो, ऍटम असतो. पण त्यांनी याला ऍटम न म्हणता काय म्हटलं, अणु. आणि जो शब्द आपण अणु म्हणतो ना, तो इथूनच आलेला आहे. जो कोणी सांगितला, महर्षी कणाद. महर्षी कणादनी पहिल्यांदा ऍटम विषयी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. मग पण यांनी इन्फॉर्मेशन दिली असेल तरीही तुम्हाला काय सांगावं लागते, ऍटम वॉज फर्स्ट टाइम डिस्कवर्ड बाय. ऍटम कोणी डिस्कवर्ड केला तर नाव काय सांगसाल, जॉन डाल्टन. ब्रिटिश आहे तरी याचं नाव घ्यावं लागेल. ओके. मग काय सांगसाल, ऍटम वॉज डिस्कवर्ड बाय जॉन डाल्टन. पण तुम्ही एक मेन्शन करू शकता की भारतामधले पण एक सायंटिस्ट होते महर्षी कणाद. त्यांनी पण कोणाविषयी इन्फॉर्मेशन दिलेली आहे, ऍटम विषयी दिलेली आहे. नंतर याच्या बऱ्याचशा डिस्कवरीज आहेत ज्या आपण नंतर नेक्स्ट लेक्चर मध्ये बघू. आता आपण काय पाहणार, ऍटम म्हणजे काय. ऍटम म्हणजे काय होते, आता मी सरळ सरळ डेफिनेशन लिहून देतो तुम्हाला. सिंपल डेफिनेशन. व्हॉट इज ऍटम, द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ मॅटर कॉल्ड ॲज ऍटम. व्हेरी सिंपल. व्हॉट इज ऍटम बघा बरं, द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ मॅटर कॉल्ड ॲज ऍटम. ही साधी डेफिनेशन आहे, ओरिजिनल डेफिनेशन वेगळी आहे बरं. याच्या व्यतिरिक्त ही डेफिनेशन आहे, ती नंतर सांगणार. पण आता पहिले सिंपल डेफिनेशन सांगून देतो. व्हॉट इज ऍटम, द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ मॅटर कॉल्ड ॲज ऍटम. म्हणजे हे जे मॅटरची डेफिनेशन पाहिली आपण, त्या मॅटरचा सर्वात लहान कण कशाला म्हणतात, ऍटमला म्हणतात. मग आता याचं नेमकं काय झालं, आपण कोणतं एक्झाम्पल पाहिलं होतं, तर आपण या बुकचं एक्झाम्पल घेतलं होतं, मॅटर म्हणजे. करेक्ट. पहिले मग या बुकचा सर्वात लहान कण, लक्षात ठेवा, या बुकचा जर मी एकदम छोटासा, जो मला दिसणारही नाही, किंवा एकदम छोटासा कण जर मी घेणार, बारीक कण जर घेणार, तर त्याला काय म्हणणार मी, ऍटम. म्हणजे या बुकचा सर्वात लहान कण काय असेल, ऍटम असेल. ओके. नंतर आपण नेक्स्ट एक्झाम्पल घेतलं होतं हे पेन स्टँड. या पेन स्टँड, या हे पेन स्टँड तर हे जे आपण म्हणजे पेन स्टँड घेतलेलं आहे, हे तर काय आहे, मॅटर आहे. आपण पहिलेच पाहिलं, मॅटर आहे. मग या मॅटरचा, या पेन स्टँडचा सर्वात लहान कण काय असेल, ऍटम असेल. लक्षात ठेवा. म्हणजेच बघा, माझ्याकडे पेन आहे. पेन पहिले मला सांगा मॅटर आहे का, आहे. बिकॉज इट हॅव्हिंग मास, याला वजन आहे. आणि विच ऑक्युपाइड स्पेस, हा काहीतरी जागा व्यापतो, म्हणजे हा मॅटर आहे. आणि या मॅटरचा, या पेनाचा सर्वात लहान कण काय असेल, ऍटम. म्हणजे याचा अर्थ काय झाला, तुम्हाला जर म्हटलं हे बोर्ड तुम्हाला दिसते का, तर हो दिसत आहे तुम्हाला. आणि हे जर बोर्ड मॅटर आहे का, तर तुम्ही म्हणसाल हो मॅटर आहे. तर त्या बोर्डचा किंवा या मॅटरचा सर्वात लहान कण काय आहे, ऍटम आहे. मग लक्षात आलं का, ऍटम काय असतो, तर ऍटम म्हणजे कोण्याही पदार्थाचा, कोण्याही मॅटरचा सर्वात लहान कण, त्याला काय म्हणतात, त्याला म्हणतात ऍटम. म्हणून डेफिनेशन काय लिहून दिली, द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ मॅटर कॉल्ड ॲज ऍटम. याचा अर्थ काय झाला, आपण कोण आहोत, आपण लिव्हिंग मॅटर आहोत. लिव्हिंग आहोत आपण. मग आपण लिव्हिंग मॅटर आहोत, तर आपला लहान कण ऍटम असेल का, असेल का, हो की नाही. फास्ट. लक्षात ठेवा, असेल. पण आपल्याला असं शिकवत नाही की आपला लहान कण हा ऍटम आहे. आपल्याला असं सांगितलं जाते की आपला लहान कण म्हणजे आपली जे स्मॉलेस्ट थिंग आहे ती काय, आपण म्हणतो सेल. आपण सेल पासून बनलेला आहोत, बायो येते. पण सेलचा लहान कण काय आहे, तर लक्षात ठेवा कुठे येते, ते ऍटॉमिक पार्टिकल वरच येते, ऍटमवरच येते. म्हणून आपलाही लहान कण काय होतो, ऍटमच होतो. लक्षात ठेवा, सिंपल वन आहे. सो व्हॉट इज ऍटम, कोण्याही पदार्थाचा सर्वात लहान कण काय असतो, ऍटम असतो. व्हेरी सिंपल वन, इट इज ऍटम. नेक्स्ट डेफिनेशन पाहू आपण, इलेमेंट काय असते. बघा,
कन्फ्युजन होते विद्यार्थ्यांना. नेक्स्ट पाहू आपण इलेमेंट्स कशाला म्हणतात. सो व्हॉट इज इलेमेंट्स. इलेमेंट्स इज द व्हेरी सिंपल वन. किंवा सिंपल लिहून देतो, द सबस्टन्स which cannot be broken into simpler substance called as element. Very simple definition. What is elements? Element म्हणजे मूलद्रव्य होते जे तुम्ही 10th स्टँडर्ड मध्ये शिकले ना. हायड्रोजन आपण ते पुरा पेरियोडिक टेबलच शिकलो. त्याच्यामध्ये जे एलिमेंट्स होते 118 एलिमेंट्स, ते एलिमेंट, त्या एलिमेंटची ओरिजिनल डेफिनेशन काय बघा बरं. व्हॉट इज एलिमेंट्स. द सबस्टन्स विच कॅन नॉट बी ब्रोकन इनटू सिम्पलर सबस्टन्स विच कॅन नॉट बी ब्रोकन म्हणते. हा ब्रोकन म्हणजे तुटणे, हा तुटत नाही. ब्रोकन म्हणजे तुटणे, पण हा तुटत नाही म्हणते कारण नॉट आहे. म्हणजे हा काय म्हणतो, असा पदार्थ, असा सबस्टन्स की जो कोणाही सिम्पलर सबस्टन्स मध्ये तुटत नाही, त्याला काय म्हणतात, एलिमेंट्स म्हणतात. या डेफिनेशन तर आपल्याला काहीच कळत नाही की नेमकं एलिमेंट्स म्हणजे काय होते. हे तर समजते आपल्याला, सबस्टन्स विच कॅन नॉट बी ब्रोकन इनटू सिम्पलर सबस्टन्स, असा पदार्थ की जो आणखीन सिंपल मध्ये ब्रेक होत नाही किंवा आणखीन तो तुटून वेगळा तुम्हाला कोणी देत नाही, याला काय म्हणतात, एलिमेंट्स. मी याच्यापेक्षा तुम्हाला सिंपल वेनी सांगतो व्हॉट इज एलिमेंट. ओके, एक लक्षात ठेवा, ही तर झाली डेफिनेशन. पण नेमका एलिमेंट्स म्हणजे काय. तुम्ही म्हणसाल हा एलिमेंट्स कशापासून बनलेला आहे. मेड अप ऑन ॲटम. लक्ष द्या, व्हेरी सिंपल वन. म्हणजे हे जर तुमच्या लक्षात आलं ना, व्हॉट इज एलिमेंट्स, फक्त एवढंच लक्षात ठेवायचं, मेड अप ऑन ओनली वन टाइप ऑफ ॲटम. एकाच टाइपच्या ॲटम पासून बनलेला जो असतो त्याला काय म्हणतात, एलिमेंट्स. कन्फ्युज होऊ नका, मी सांगतो तुम्हाला, टेन्शन घेऊ नका. लक्षात ठेवा, एलिमेंटची ऍक्च्युअल डेफिनेशन ही आहे बरं. ही काय, व्हॉट इज एलिमेंट सांगा. व्हॉट इज एलिमेंट, द सबस्टन्स विच कॅन नॉट बी ब्रोकन इनटू सिम्पलर सबस्टन्सेस ऑर अदर सिम्पलर सबस्टन्सेस. वाटलं तर आणखी चेंज करून देतो, इनटू अदर सिम्पलर सबस्टन्सेस. ही ओरिजिनल डेफिनेशन. पण ही डेफिनेशन समजण्यासाठी तुम्हाला हे माहिती पाहिजे. हे काय म्हणतो, व्हॉट इज एलिमेंट्स. एलिमेंट्स इज मेड अप ऑन ओनली वन टाइप ऑफ ॲटम. म्हणजे आता काय अर्थ झाला बघा बरं याचा. जेव्हा एकाच टाइपचे ॲटम्स एकत्रित येतील तेव्हा काय तयार होते, तेव्हा तयार होते एलिमेंट्स. आता कसं, मी काय म्हणतो, माझ्याकडे आहेत हायड्रोजनचे ॲटम. हायड्रोजन आठवते तुम्हाला, हायड्रोजनचे समजा कन्सिडर करा, हा आहे हायड्रोजन आणि हे हायड्रोजन. आता हायड्रोजन एलिमेंट झाला ना, तर हायड्रोजन लक्षात ठेवा, हायड्रोजन आहे, सपोज कन्सिडर करा माझ्याकडे एलिमेंट, असं कन्सिडर करू. हा आहे हायड्रोजन एलिमेंट, माहिती आहे, पहिलाच एलिमेंट आहे पेरियोडिक टेबल मध्ये हायड्रोजन एलिमेंट. मी जर या हायड्रोजन एलिमेंटला जर तोडलं ना, समजा मी याला ब्रेक करणार, फॉर एक्झाम्पल, एलिमेंट लवकर तुटत नसतात, पण मी समजा म्हटलं की याला आपण तोडू, ब्रेक करूया, चला ब्रेक करणार आपण याला. एलिमेंटला ब्रेक केलं तर आपल्याला हे सारे खूप सारे असे पार्टिकल मिळाले, असे बारीक पार्टिकल हे मिळाले, सगळे दिसून राहिले. हे सर्व काय आहे, हे ॲटम्स आहेत. आणि या ॲटमचा जर तुम्ही गुणधर्म पाहिले ना, लक्षात ठेवा, हायड्रोजन हा एलिमेंट आहे, याला तुम्ही तोडलं, कशात कन्वर्ट केलं, ॲटम्स मध्ये कन्वर्ट केलं. कारण लहान कण काय असतात, बारीक कण काय असतात, ज्यांना आपण काय म्हटलं पहिलेच, ॲटम. मग मी म्हटलं बा एलिमेंट्सला तुम्ही तोडलं आणि एलिमेंट्सला तोडलं तर त्याच्यापासून काय मिळवलं, बारीक कण, ज्याला तुम्ही काय म्हटलं, ॲटम्स. आणि मी काय म्हणतो, हे जे ॲटम्स इथं जे दिसतात नाही बारीक ॲटम्स, ऍक्च्युली माहिती आहे ना, ॲटम्स डोळ्यांनी दिसत नसतात, पण मी तुम्हाला इथं दाखवून राहिलो समजण्यासाठी. ऍक्च्युली ॲटम हे डोळ्यांनी दिसत नाही, ही गोष्ट पण लक्षात ठेवा. पण इथं आपण काय म्हणून राहिलो की हायड्रोजनला जर तोडत असू तर आपल्याला काय मिळाले, ॲटम्स मिळाले. आता हे ॲटम्स जे आहेत तुम्हाला आता दिसत नसतात, पण इथं मी दाखवत आहे, समजून घ्या, कन्सिडर करा की हे ॲटम्स आहेत. आणि मी जर असं म्हटलं की हे ॲटम्स सर्व, या ॲटमच्या हे जे ॲटम्स आहेत तिथं प्रेझेंट, हे सर्व एकसारखे दिसतात, एकसारखे दिसायला आहेत आणि एकसारखे दिसतात. यांची जर समजा तुम्ही याला खाल्लं, थोडंसं खाऊन पाहायचं ॲटमला, आणि याची चव पण जर तुम्हाला सारखीच वाटत असेल, तर मी काय म्हणतो, हायड्रोजनचा समजा मी हा ॲटम पाहाला, तुम्हाला हा एकसारखा दिसला. बघा, हा ॲटम आणि हा ॲटम, हे जे ॲटम्स इथं आहेत ना, हे दिसण्यासाठी सारखे असतात, एकसारखे, चेंज नसते, एकसारखे आहेत. एका ॲटमची जर सपोज मी चव पाहिली, असं पॉसिबल नसते, पण समजण्यासाठी समजून घ्यायचंय तुम्हाला की यांची जर तुम्ही चव पाहिली तर ती पण एकसारखीच लागते. म्हणजे याचा अर्थ काय, मी जर या हायड्रोजनला तोडलं तर मला किती टाईपचे ॲटम्स भेटले,
ते दिसण्यासाठी पण सारखेच आहेत, त्यांची चव पण सारखीच आहे. म्हणजे याचा अर्थ काय, या हायड्रोजनला तोडलं तर मला एकाच टाईपचे ॲटम्स मिळाले. म्हणजे याचा अर्थ काय होते की हायड्रोजन हा कशापासून बनलेला आहे बघा, द एलिमेंट्स मेड अप ऑन ओनली वन टाइप ऑफ ॲटम्स. ओनली वन टाइप ऑफ ॲटम्स म्हणजे काय की हे हायड्रोजन ॲटम्स पहा, हे जे सपोज हा जो एलिमेंट्स आहे याच्यामध्ये हे जे ॲटम्स आहेत इथे, हे जे ॲटम्स दिसून राहिले हे सर्व एकाच टाईपचे आहेत. कारण हे दिसण्यासाठी पण सारखे आहेत, चव पण सारखी आहे. आपल्या भाषेत चव पण सारखी आणि दिसण्यासाठी पण सारखे आहेत. म्हणून एलिमेंट्स कशापासून बनतात, ॲटम्स पासून बनतात. म्हणजे मी एलिमेंटला तोडलं तर मला त्याचेच काय भेटतात, त्याचेच मला ॲटम्स भेटतात. असं झालं का, मी हायड्रोजन तोडला आणि मला इथं कोण्या कलरचे, सपोज कलर मध्ये जर म्हटलं तर मला कोण्या कलरचे ॲटम्स भेटून राहिले, हायड्रोजन जर ब्लॅक कलरचा आहे तर मला ॲटम्स कोण्या कलरचे भेटले, ब्लॅकच. पण असं होईल का, मी ब्लॅक कलरचा हायड्रोजन तोडला आणि मला रेड कलरचा पार्टिकल मिळाला, असं कधीच होणार नाही. म्हणजे याचा अर्थ काय झाला, जर एलिमेंटला तोडले तर तुम्हाला एकाच टाईपचे सर्व ॲटम्स मिळतील. हायड्रोजनला तोडला तर असे वेगळ्या टाईपचे तुम्हाला ॲटम्स मिळणार नाहीत. म्हणजे याचा अर्थ काय, हा असा सिंपल सबस्टन्स असतो की ज्याला तोडल्यानंतर तुम्हाला अदर टाईपचे सबस्टन्स, अदर टाईपचे ॲटम्स भेटत नाहीत. म्हणजे याचा अर्थ काय, तुम्हाला त्याचेच ॲटम्स मिळतात, एक सारखे ॲटम्स मिळतात. रिपीट करू म्हणजे ही डेफिनेशन तुम्हाला क्लिअरली लक्षात येईल. व्हॉट इज एलिमेंट्स, आता बघा एलिमेंट्स म्हणजे काय, मेड अप ऑन ओनली वन टाइप ऑफ ॲटम. म्हणजे याचा अर्थ काय, मी एलिमेंटला तोडलं तर मला किती टाईपचे ॲटम भेटतील, एकाच टाईपचे ॲटम्स भेटतील. कसे बघा, हे ॲटम्स भेटले. मी हायड्रोजनला तोडलं तर मला एकाच टाईपचे ॲटम्स भेटले. दिसायला कसे आहेत, ते ब्लॅक कलरची दिसत आहेत. ओके, आपण तर चव पण पाहिली कशी आहे, गोड आहे. ओके, एकाच टाईपचे ॲटम्स आहेत आणि गोल आहेत, इथं दिसत आहेत. ओके, आपल्याला मग असं झालं का, हायड्रोजनला तोडलं रेड कलरचा भेटला नाही. काय झालं, हायड्रोजनला तोडलं कोण्या कलरचे भेटले, फक्त ब्लॅक कलरचेच ॲटम्स मिळले, एकच टाईपचे ॲटम्स मिळाले. ओके, मेड अप ऑन ओनली वन टाइप्स ऑफ ॲटम. आता बघा बरं, हे जर तुम्हाला समजलं तर ही डेफिनेशन क्लिअर लक्षात येते का, काय म्हणते डेफिनेशन, आता ही बघ. द सबस्टन्स विच कॅन नॉट बी ब्रोकन, असा पदार्थ की जो तुम्ही तोडू शकत नाही. कशामध्ये नाही तोडू शकत, इन टू अदर सिम्पलर सबस्टन्स. म्हणजे असं होणार नाही की तुम्ही एलिमेंट्स तोडत असाल आणि त्याच्यापासून कोणीतरी वेगळाच भेटत असेल. म्हणजे तुम्ही हायड्रोजनला तोडत असाल आणि कोण भेटत असेल, रेड भेटत असेल, असं होत नाही. मग हीच डेफिनेशन फक्त या फॉर्म मध्ये मांडण्यात आली की जर मी हायड्रोजनचा एलिमेंट तोडला तर मला त्याच्यापासून त्याचेच ॲटम्स भेटतील, हायड्रोजन ॲटम्सच भेटतील. हायड्रोजन एलिमेंट तोडला, ॲटम्सही त्याचेच भेटतील. कोणते ॲटम म्हणतात त्याला, हायड्रोजनचेच ॲटम्स म्हणतात. हे कोणाचे ॲटम झाले, एलिमेंट झाला हायड्रोजन, हे कोणाचे ॲटम झाले, हायड्रोजनचे ॲटम्स. मग असं झालं का, घेतला हायड्रोजन आणि भेटला रेड कलरचा, नाही, असं नाही होणार. म्हणून हा काय म्हणतो, असा सबस्टन्स, असा पदार्थ की द सबस्टन्स विच कॅन नॉट बी ब्रोकन इनटू अदर सिम्पलर सबस्टन्स. म्हणजे मी जर हायड्रोजनचा एलिमेंट तोडत असेल तर मला ऑक्सिजनचे ॲटम भेटणार नाहीत. हे लक्षात ठेवा, व्हेरी सिंपल वर्क. हायड्रोजन ॲटम, हायड्रोजन एलिमेंट तोडला तर कोणाचे ॲटम भेटतील, हायड्रोजनचेच ॲटम भेटतील. ऑक्सिजनचा जर मी एलिमेंट घेतला, ऑक्सिजन पण एलिमेंट आहे, माहिती आहे आपल्याला, कितव्या नंबरवर आहे, 8 पेरियोडिक टेबल मध्ये. पण जर मी ऑक्सिजनचा एलिमेंट तोडला तर मला त्याचेच ॲटम भेटतील, कोणते, रेड कलरचे. पण असं होणार नाही, हायड्रोजन घेतला, हायड्रोजन तोडलं तर ऑक्सिजन भेटला, ऑक्सिजनला जर घेतलं आणि ऑक्सिजन तोडला तर हायड्रोजनचे मिळाले, असं होणार नाही. मग डेफिनेशन काय झाली पुन्हा, द सबस्टन्स विच कॅन नॉट बी ब्रोकन इनटू अदर सिम्पलर सबस्टन्स ऑर अदर डिफरंट ॲटम्स. असं कधीच होणार नाही की तुम्ही एका एलिमेंटला तोडसाल आणि दुसरा भेटेल. म्हणून हा म्हणते द सबस्टन्स विच कॅन नॉट बी ब्रोकन इनटू सिम्पलर सबस्टन्सेस. एका एलिमेंट पासून दुसरा तोडल्यानंतर दुसरा कधीच भेटत नाही, त्याचेच भेटतात. सरळ आहे ना, कसं सरळ आहे. मी जर सपोज मँगो घेतला, आता आपल्याला माहिती आहे की सीझन आहे, आणि मी जर मँगो खात असेल तर असं तर होणार नाही की मी मँगो घेतला आणि मला कडू लागला. म्हणजे मला खायचा होता मँगो तर त्याची चव पण कशी असेल, गोडच असेल. म्हणजे मी गोड मँगो घेतला तर मला गोडच लागेल, कडू लागणार नाही. तसं इथं आहे, हायड्रोजन एलिमेंट घेतला तर हायड्रोजनचेच पार्टिकल्स भेटतील. म्हणजे सरळ सरळ आहे, हायड्रोजनला तोडलं तर मला दुसरा कोणी भेटणार नाही. म्हणून ही डेफिनेशन झालेली आहे. आणि जर आता विचारलं एलिमेंट्स नेमका कशापासून बनतो तर काय सांगाल, एलिमेंट्स बनतो कशापासून, ॲटम पासून. म्हणजे तुम्ही असंही म्हणू शकता ना की नंबर ऑफ ॲटम जर तुम्ही एकत्रित केले, आता असं उलट म्हणू आपण तोडले तर ॲटम्स बनवले. आपण आता असं म्हणू शकतो ना, जर मी ॲटम जर असे एकत्रित आणले तर मला काय भेटतो, मला काय भेटू शकतो, एक एलिमेंट्स भेटू शकतो. आलं लक्षात, हा आहे एलिमेंट्स. ओके, समजलंय तुम्हाला. चला नेक्स्ट पाहू. नेक्स्ट काय आहे डेफिनेशन बघा, मॅटर झाला, ॲटम झाला, एलिमेंट्स झाला. चला नेक्स्ट नेक्स्ट पाहणार आपण मॉलिक्यूल कशाला म्हणतात. बरं, आता मॉलिक्युल्स म्हणजे काय होते तसं आपल्याला माहिती आहे. मॉलिक्युल्स म्हणजे काय, रेणू. ओके, याला मराठीमध्ये रेणू म्हणतात. पण मॉलिक्युलची नेमकी डेफिनेशन काय होते तर पहा,
the number of atoms are combined together in, the number of atoms are combined together in fixed ratio, then it is called as molecule. बघा बरं, एकदम सिंपल डेफिनेशन आहे. काय म्हणते, व्हॉट इज मॉलिक्यूल? द नंबर ऑफ ऍटम्स. आपण ऑलरेडीच पाहिले होते ऍटम्स काय असतात वगैरे वगैरे. तर हा म्हणतो द नंबर ऑफ ऍटम्स आर कंबाइंड टुगेदर इन अ फिक्स रेशिओ, देन इट इज कॉल्ड एज मॉलिक्यूल. ऍक्च्युली हे कसं, तर आपण काय करू माहिती आहे का, पहिले तुम्हाला हे समजण्यासाठी मी काही ऍटम्स घेतो. बघा कोणते कोणते ऍटम्स घेऊ आपण माहिती आहे का, हायड्रोजन. ओके, देन आपण दुसरा घेऊ ऑक्सिजन ऍटम घेऊ. नेक्स्ट घेऊ आपण नायट्रोजन ऍटम आहे आपल्याकडे. सपोज आपल्याकडे कार्बन ऍटम आहे. ओके, नेक्स्ट सपोज कन्सिडर करा हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, कार्बन आहे, सोडियम आहे, क्लोरीन ऍटम आहे. ना दीज आर द ऍटम्स. ओके, आपल्याकडे हे ऍटम्स आहेत. सिंपल वन आहे, व्हेरी सिंपल वन. हायड्रोजन ऍटम, ऑक्सिजन ऍटम, नायट्रोजन ऍटम, कार्बन ऍटम, सोडियम ऍटम, क्लोरीन ऍटम. आपण याच्या अगोदरच्या डेफिनेशन मध्ये काय पाहिलं, हे जर ऍटम्स एकत्रित आले, भरपूर सारे ऍटम जर असे एकत्रित आले तर काय तयार करते, पहिलेच पाहिलं आपण, इलेमेंट्स तयार करते. म्हणजे आपण काय म्हटलं होतं, जनरली आपण असं म्हणू शकतो, व्हॉट इज इलेमेंट्स? द ग्रुप ऑफ ऍटम कॉल्ड एज इलेमेंट. म्हणजे भरपूर सारे एकाच प्रकारचे हायड्रोजन एकत्र आले तर हायड्रोजन इलेमेंट, भरपूर सारे ऑक्सिजन एकत्रित आले तर ऑक्सिजन इलेमेंट. म्हणजे सरळ सरळ इलेमेंट काय रिप्रेझेंट करतो, द ग्रुप ऑफ ऍटम. सिंपल एवढं लक्षात ठेवा. हे पाहिलं आपण पहिले की यांना एकत्रित केलं तर इलेमेंट्स तयार होतात. पण आता आपण काय म्हटलं की ऍटम्सला एकत्रित केलं, म्हणजे द नंबर ऑफ ऍटम्स जर तुम्ही एकत्रित केले, कंबाईन केले, त्यांना जर एकमेकांसोबत मिक्स केलं, पण कसं मिक्स केलं, एका फिक्स रेशिओ मध्ये मिक्स केलं. फिक्स रेशिओचं मिनिंग खूप महत्वाचं आहे की जर तुम्ही नंबर ऑफ ऍटम्सला एका फिक्स रेशिओ मध्ये मिक्स केलं तर तुम्ही त्याला काय म्हणसाल, मॉलिक्यूल म्हणसाल. बरं, आता कसं होईल, तर सिंपल वन. आपल्याकडे कोणते कोणते ऍटम्स आहेत बघा, एवढे ऍटम्स आपण घेतलेले आहेत. आपण काय करू, हायड्रोजन आणि ऑक्सिजन हे दोन ऍटम घेणार आणि या दोघांना आपण काय करणार, कंबाईन करणार, पण एका फिक्स्ड रेशिओ मध्ये. तर मी काय करतो, एक घेतो हायड्रोजन, हायड्रोजनचे घेणार आपण, हायड्रोजन घेतला, याचे आपण काय करू माहिती आहे का, दोन ऍटम घेऊ. म्हणजे मी घेतले हायड्रोजनचे दोन ऍटम आणि ऑक्सिजन, दुसरा ऍटम कोणता, ऑक्सिजन, याचा एकच ऍटम घेतला, हा घेतला ऑक्सिजन. आणि म्हणजे याचा रेशिओ जर मला म्हणायचा झाला, रेशिओ म्हणजे यांचं प्रमाण काय आहे, रेशिओ सांगा बरं. हायड्रोजन 2, ऑक्सिजन 1, म्हणजे रेशिओ काय झाला, 2:1. म्हणजे मी जर दोन हायड्रोजन घेतले आणि एक ऑक्सिजन घेतला, म्हणजे रेशिओ झाला 2:1. तर याचं नाव काय होते, हा आहे वॉटर मॉलिक्यूल. बघा, व्हॉट इज मॉलिक्यूल पहिले सांगितलं आपण. व्हॉट इज मॉलिक्यूल? द नंबर ऑफ ऍटम्स आर कंबाईन. इथं कोण कोण कंबाईन झालं, कोण कोण मिक्स झालं, हायड्रोजन आणि ऑक्सिजन. जेव्हा दोन ऍटम मिक्स होतात किंवा दोनपेक्षा जास्त, जेव्हा ऍटम्स कंबाईन होतात, मिक्स होतात, तेव्हा काय तयार होते, मॉलिक्यूल्स तयार होतात. म्हणजे ज्या ठिकाणी तुम्हाला दोन किंवा दोनपेक्षा जास्त ऍटम्स एकत्रित दिसतील त्याला तुम्ही काय म्हणसाल, मॉलिक्यूल म्हणसाल. इथं कोण आहे, हायड्रोजन आणि ऑक्सिजन. पण हे ऍटम्स कसे असले पाहिजे, एका फिक्स रेशिओ मध्ये. का बरं म्हटलं आपण, कारण गडबड काय होते, इथं वॉटर मधला जो हायड्रोजन आणि ऑक्सिजन याचा रेशिओ फिक्स आहे, यांचं प्रमाण फिक्स आहे, यांचं मिक्सिंग कंबाईन होण्याचं प्रमाण फिक्स आहे. किती, 2:1. म्हणजे दोन हायड्रोजन आहे, ऑक्सिजन. आपण असं काय म्हटलं, आपण काय करू, हा जो फिक्स रेशिओ आहे हा काय करू, आपण बिघडवू. ऑफकोर्स आपल्याला तशी सवय असतेच, आपण प्रत्येक काम नेहमी बिघडवण्याचा प्रयत्न करतोच. आपण इथे पण प्रयत्न करू, काय करू की हा जो रेशिओ आहे हा बिघडवू आपण. बघा, याच्यामध्ये आपण काय करू माहिती आहे का, हायड्रोजन ऍज इट इज 2, म्हणजे हायड्रोजनचा रेशिओ आपण ऍज इट इज ठेवला 2, पण ऑक्सिजनचा रेशिओ आपण बिघडून टाकू. कसं आहे बघा, ऑक्सिजन इथे किती आहे, 1, आपण काय करू, 2 घेऊ. काय झालं बघा, आता हा झाला H2O, हा झाला H2O2. तुम्ही म्हणसाल सर नंबर ऑफ ऍटम म्हणजे टाइप्स ऑफ ऍटम म्हणू आपण. टाइप्स ऑफ ऍटम तर सारखेच आहेत, कोण, हायड्रोजन आणि ऑक्सिजन. याच्यामध्ये हायड्रोजन ऑक्सिजन, इथे हायड्रोजन आणि ऑक्सिजन. म्हणजे याचं नेचर आणि याचं नेचर कसं असलं पाहिजे, सेम असलं पाहिजे. पण स्टुडंट हे लक्षात ठेवा की ऍटमचा जो रेशिओ असतो, कंबाईन होण्याचं जे प्रमाण असते, ते जर तुम्ही चेंज केलं तर त्याचे गुणधर्म, त्याच्या प्रॉपर्टीज, त्या पदार्थाचे गुणधर्म हे बदलतात. कसे बदलतात बघा बरं, याचं नावही बदलते. हायड्रोजन 2 घेतले, ऑक्सिजन 2 घेतले, याचं नाव झालं हायड्रोजन पर ऑक्साईड. बघा बरं, वॉटर झालं का, हा वॉटर मॉलिक्यूल आहे, हा पण हायड्रोजन पर ऑक्साईड मॉलिक्यूल आहे. आता हा हायड्रोजन पर ऑक्साईड याच्यामध्ये काय रेशिओ आहे, हायड्रोजन इज टू ऑक्सिजन 2:2. म्हणजेच काय, 1:1. हे तर आपल्याला एवढं समजते, मॅथमॅटिक्स बेसिक क्लिअर आहे आपलं तेवढं.
की 2:2 म्हणजेच काय 1:1. म्हणजे याचा अर्थ काय झाला, हायड्रोजनस टू ऑक्सिजनचा रेशो काय आहे 1:1 आणि इथं हायड्रोजनस टू ऑक्सिजन काय 2:1 म्हणजे रेशो बदलला पहा. नंबर ऑफ ऍटम्स ते किंवा सॉरी टाइप्स ऑफ ऍटम तेच, इथं हायड्रोजन ऑक्सिजन, इथं पण हायड्रोजन ऑक्सिजन, टाइप्स ऑफ ऍटम म्हणजे ऍटम तेच घेतले आपण, पण त्यांचा रेशो जर बदलला तर त्यांचा मॉलिक्युल्स बदलतो. म्हणून मॉलिक्युल तयार होत असताना काय मिक्स असणे किंवा काय फिक्स्ड असणे आवश्यक आहे, रेशो त्या दोघांचा कंबायनिंग तिघ असतील तरी कंबायनिंग जो रेशो असतो तो फिक्स्ड असणे आवश्यक आहे. जर तो बदलला तर त्याच्या प्रॉपर्टीज बदलतात. कसं बघा, वॉटर, आता याची प्रॉपर्टी सांगून देतो तुम्हाला. वॉटर, ओके, आपण काय करतो, वॉटर पितो, ऑफकोर्स वॉटर पितो आपण. हायड्रोजन परऑक्साईड काय करतो, हायड्रोजन परऑक्साईड पित नाही आपण. जर आता हायड्रोजन परऑक्साईड यूज कुठं होते, जेव्हा तुम्हाला एखाद्या वेळेस लागत असेल, जखम होत असेल आणि तुम्ही डॉक्टरकडे जात असाल तर डॉक्टर काय करतो माहिती आहे का, की त्याच्यावर काहीतरी लिक्विड किंवा काहीतरी केमिकल टाकतो, एका काळ्या बॉटलमध्ये हे प्रेझेंट असते आणि ते जे लिक्विड डॉक्टर जखम धुण्यासाठी वापरते त्याला काय म्हणतात, हायड्रोजन परऑक्साईड. ब्लॅक कलरच्या बॉटलमध्ये जनरली हे तुम्हाला डॉक्टरकडे दिसते. तुम्ही डॉक्टरला विचारू शकता की हे कोणतं लिक्विड आहे, तर ते हायड्रोजन परऑक्साईड असते. नियर अबाउट 20-30% ते असते. ओके, तर हायड्रोजन परऑक्साईड कशासाठी वापरतात, जखम धुण्यासाठी, आणि हे कशासाठी वापरतात, पिण्यासाठी. आपण हे पितो, याच्याने जखम धुतो. म्हणजे दोघांच्या प्रॉपर्टी बदलल्या. का बरं बदललं, तर रेशो बदलला. हे लक्षात ठेवा. म्हणून काय म्हणतात, व्हॉट इज मॉलिक्यूल, the number of atoms are combined together in fixed ratio, then it is called as molecule. आता नेक्स्ट आपण आणखी बरेचसे एक्झाम्पल्स आहेत आपल्याकडे. आपण काय करू, आता हायड्रोजन ऑक्सिजन घेतला होता, आपण काय करू, नायट्रोजन हायड्रोजन घेऊन बघू. बघा बरं एक्झाम्पल, मी काय करतो, नायट्रोजन घेतो 1, हायड्रोजन घेतो 3. काय तयार झाला, जेव्हा एक नायट्रोजन 3 हायड्रोजन सोबत कंबाईन होते तर तेव्हा तुम्हाला मिळतो बघा कोण, अमोनिया मॉलिक्यूल. हा आहे NH3 आणि याचं नाव आहे अमोनिया मॉलिक्यूल. रेशो सांगा 1:3 म्हणजे एक नायट्रोजन 3 हायड्रोजन. नेक्स्ट पाहू आपण, रेशो फिक्स असायला पाहिजे. यांचा जर हा रेशो बदलला तर अमोनियाच्या व्यतिरिक्त वेगळा भेटेल. नंतर आपण काय करू, नेक्स्ट घेऊ कोण, कार्बन आणि ऑक्सिजन घेऊ. पहा आपण पुन्हा तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो, कार्बन आणि ऑक्सिजन. बघा मी घेतला 1 कार्बन 2 ऑक्सिजन, नाव माहिती आहे तुम्हाला, कार्बन डायऑक्साइड मॉलिक्यूल. हा आहे कार्बन डायऑक्साइड. जर आता यांचा रेशो काय झाला बघा बरं 1:2. पण आपण काय करू, रेशो बिघडू. कसा बघा, 1 कार्बन 1च ऑक्सिजन घेतला, 1 कार्बन 2 ऑक्सिजन, इथं 1 कार्बन 1च ऑक्सिजन, रेशो सांगा 1:1. एकच आहे. मग हा कोण झाला, हा वेगळा आहे, हा आहे कार्बन मोनॉक्साईड. बघा मी कार्बनचा 1 ऍटम घेतला, ऑक्सिजनचा 1 ऍटम घेतला. आता काय झाला, कार्बन मोनॉक्साईड. मी कार्बनचा 1 ऍटम, ऑक्सिजनचे 2 ऍटम, 1:2 रेशो, इथं 1:1. तर दोघं पहा यांचं नेचर काय झालं, दोघंही कोण्या टाईप पासून बनले, कोण्या इलेमेंट पासून, सॉरी कोण्या ऍटम पासून बनले, कार्बन अँड ऑक्सिजन. इथं पण कार्बन अँड ऑक्सिजन, दोघांमध्ये ऍटम तेच आहे, सेम कार्बन अँड ऑक्सिजन. पण कंबायनिंग होण्याचा रेशो कसा आहे बघा, 1:2 1:1. काय झालं बघा, काय हा भेटला कार्बन डायऑक्साईड, हा भेटला कार्बन मोनॉक्साईड. दोघांमध्ये खूप फरक आहे. कार्बन डायऑक्साईड माहिती आहे, म्हणजे आपण फोटोसिंथेसिस जेव्हा प्लांट करतात तेव्हा हा यूज होते कोण, कार्बन डायऑक्साईड. आपणही कोण एक्झेल करतो किंवा आपणही कोण देतो, कार्बन डायऑक्साईड. पण हा कोण आहे, हा कार्बन मोनॉक्साईड, हा पॉइझनस गॅस असते. याच्या संपर्कात जर तुम्ही आले तर समथिंग इज डेंजरस. कोण, कार्बन मोनॉक्साईड हा पॉइझनस आहे. पण हा प्लांट उपयोग करतात किंवा आपणही देतो. तर हा वेगळा आहे, याच्या प्रॉपर्टीज कशा असतात, डिफरंट असतात. म्हणजे याचा अर्थ काय झाला की नंबर ऑफ ऍटम्स कंबाईन झाले पाहिजेत कोण्या रेशो मध्ये, फिक्स्ड रेशो मध्ये. जर ते कंबाईन होत असतील तर त्याला काय म्हणतात, मॉलिक्यूल म्हणतात. आता काय झालं, हे जर तुम्हाला एवढं समजत असेल, पहिले नोट डाऊन करा. हे जर नोट डाऊन केलं तुम्ही, याला पॉज करा आणि हे नोट डाऊन करून घ्यायचं आहे सर्वच्या सर्व डेफिनेशन आणि हे त्याचे एक्झाम्पल्स, हे त्याचे रेशो. फिक्स रेशो मध्ये आपण त्यांना काय करून राहिलो, मिक्स करून राहिलो. आता गडबड काय आहे माहिती आहे का, मी तुम्हाला थोडस हायर लेवल सांगतो आणि जिथे विद्यार्थी कन्फ्युज होतात. काय पहा, पहा लक्ष द्या. आता आपण हे तर म्हटलं मॉलिक्युल्स. आता मी काय म्हणतो, मॉलिक्युल्स आणि इलेमेंट मध्ये विद्यार्थी कन्फ्युज होतात. पहा कसं, कोणामध्ये कन्फ्युज होतात, मॉलिक्यूल अँड इलेमेंट. लक्ष द्या, इलेमेंट मध्ये आणि मॉलिक्यूल मध्ये विद्यार्थी कन्फ्युज होतात. कारण मॉलिक्यूल म्हणजे काय, ऍटम्स कंबाईन होतात तेव्हा काय बनते मॉलिक्यूल. आपण इलेमेंट मध्ये पण काय म्हटलं होतं, आपण इलेमेंट मध्ये पण तेच सांगितलं की ऍटम्स काय होतात, कंबाईन होतात किंवा ऍटम्स एकत्रित येतात आणि काय तयार होते, नंबर ऑफ ऍटम्स पण सारखे ऍटम्स. जेव्हा सारखे ऍटम एकत्रित येतात तेव्हा काय तयार होते, इलेमेंट.
म्हणजे मग मी शॉर्ट मध्ये काय म्हणतो, एलिमेंट मध्येही नंबर ऑफ ऍटम्स एकत्रित येतात पण ते सारखे असतात. मॉलिक्यूल मध्येही काय होतात, एलिमेंट्स एकत्रित, सॉरी मॉलिक्यूल मध्ये काय होतात, ऍटम्स एकत्रित येतात आणि काय होते मॉलिक्यूल. म्हणजे दोघांमध्येही कोणाचं काम पडते आपल्याला, दोघांमध्ये आपल्याला ऍटमचंच काम पडून राहिलं. याच्यामध्ये ऍटम्स एकत्रित येतात, याच्यातही ऍटम्स एकत्रित येतात. मग दोघांमध्ये डिफरन्स काय, दोघांमध्ये सिमिलॅरिटीज काय, लक्ष द्या. सपोज मी काय म्हणतो, माझ्याकडे आहे हायड्रोजन गॅसचा मॉलिक्यूल. हायड्रोजन गॅस माहित आहे, हायड्रोजन गॅसचा मॉलिक्यूल मध्ये काय असते माहिती आहे का, एक हायड्रोजन आणि दुसरा पण कोण असते हायड्रोजन, ज्याला तुम्ही काय म्हणता H2 किंवा याला काय लिहितात HH असंही लिहिलं तरी चालते. हा जो H2 आहे, हा H2 याच्यामध्ये काय झालं माहिती आहे का, दोन हायड्रोजन एकत्रित आले, एक हायड्रोजन दुसरा पण काय हायड्रोजनच आहे. तर लक्षात ठेवा, हा झाला हायड्रोजन दुसरा पण हायड्रोजन, म्हणजे दोन हायड्रोजनचा रेशो, समजा दोन्ही हायड्रोजन आहे तर रेशो तिथं जनरेट म्हणत नाही, पण दोन्ही हायड्रोजनचा जर तुम्ही रेशो घ्यायचा प्रयत्न केला तर काय म्हणतात 1:1. एक हायड्रोजन दुसरा पण काय हायड्रोजन. पण हा काय झाला माहिती आहे का, हा H2 म्हणजे आता पहा इथे ऍटम्स कंबाईन झाले, नंबर ऑफ ऍटम्स आर कंबाईन टुगेदर. फिक्स रेशो तर दोन्ही हायड्रोजन आहे 1:1 म्हणा किंवा आता म्हटलं चालते, पण ऍटम तर कंबाईन झाले ना. म्हणजे हा कोण आहे, हा मॉलिक्यूल आहे. लक्ष द्या, H2 और HH असं लिहितात. हा काय झाला, हा मॉलिक्यूल झाला. आता हा मॉलिक्यूल आहे आपल्याला मान्य आहे. ऍट द सेम टाइम काय होते बघा इकडे, हा मॉलिक्यूल आहे आपल्याला समजलं. ऍट द सेम टाइम मी जर या हायड्रोजन मॉलिक्यूल घेतला आणि याला जर तोडलं मी, तर मला काय भेटतात, सर्वेच्या सर्व. मी जर या हायड्रोजन मॉलिक्यूलला तोडलं तर मला याच्यापासून काय भेटतील, पार्टिकल भेटतील. लक्ष द्या. आणि या पार्टिकलचं नेचर, आता H2 दोन्ही हायड्रोजन आहेत, दोन्ही हायड्रोजनला तोडलं तर त्याच्यापासून काय भेटतील, असे हे नंबर ऑफ पार्टिकल्स भेटतील. आणि या नंबर ऑफ पार्टिकलचं नेचर कसं असेल, सेम नेचर असेल. म्हणजे या पार्टिकलचं हे जे पार्टिकल्स आहेत यांचं नेचर कसं आहे, सेम आहे. आणि तुम्हाला माहिती आहे एलिमेंट्स मध्ये जर तुमच्या लक्षात येत असेल तर मी खूप वेळेस सांगितलं तुम्हाला, तिथं 4-5 वेळेस सांगितलं एकच एक. का बरं, तर आपल्याला समजलं पाहिजे की एलिमेंटला तोडल्यानंतर त्याच्यापासूनही काय भेटतात, सेम नेचरचे पार्टिकल भेटत असतात. आणि हायड्रोजन हा जरी मॉलिक्यूल आहे तरी याला तोडत असेल तर, कारण दोन्ही हायड्रोजनच आहेत ना, याला जर मी तोडत असेल तर एकाच टाईपचे जर मला पार्टिकल भेटत असेल तर यालाच तुम्ही काय म्हणू शकता, याला तुम्ही एलिमेंट्स पण म्हणू शकता. बघा, व्हॉट इज H2, इट इज एलिमेंट. कारण हा ग्रुप ऑफ ऍटम्स आहे, सारख्याच ऍटमचा ग्रुप आहे, म्हणून हा एलिमेंट्स पण झाला. आणि याला तुम्ही काय म्हणसाल, मॉलिक्यूल पण म्हणसाल. विद्यार्थी तर कन्फ्यूज होतात किंवा हा मॉलिक्यूल आहे की एलिमेंट आहे. तुम्ही याला एलिमेंटही म्हणू शकता आणि याला तुम्ही मॉलिक्यूलही म्हणू शकता. टेन्शन घेऊ नका. नेक्स्ट एक्झाम्पल आणखी घेऊ आपण घेतला ऑक्सिजन. बघा O2. आता माझ्याकडे ऑक्सिजन आहे, याला मी R कसं लिहू शकतो, कारण ऑक्सिजन डबल बॉन्ड ऑक्सिजन असते. लक्षात ठेवा, नंतर सांगेल मी तुम्हाला बॉन्डिंग वगैरे बद्दल. हा ऑक्सिजन आहे. आता काय झालं, हा ऑक्सिजन म्हणजे काय, द नंबर ऑफ ऍटम्स आर कंबाईन टुगेदर. यानी सेम आणि डिफरंट म्हटलं का नाही, फक्त तो म्हणजे नंबर ऑफ ऍटम्स आर कंबाईन. ते सेमही असू शकतात, डिफरंटही असू शकतात. पण इथं सेम नंबर ऑफ ऍटम जर एकत्रित आले, कोण, एक ऑक्सिजन दुसरा पण काय ऑक्सिजन, आणि नंबर ऑफ ऍटम जर कंबाईन आले तर ऑक्सिजन काय झाला, टेन्शन घेऊ नका, सिंपल काय मॉलिक्यूल झाला. म्हणजे हा काय झाला, O2 इज अ मॉलिक्यूल. कारण नंबर ऑफ ऍटम्स कंबाईन झाले, पण ते सेम आहेत की डिफरंट आहेत ते घेतले नाही, पण नंबर ऑफ ऍटम्स एकत्रित झाले, सो इट इज मॉलिक्यूल. पण मी काय म्हणतो, मी जर या ऑक्सिजन घेतला याला जर मी ब्रेक केलं, ऑक्सिजन घेतला याला जर तोडलं तर मला हे ऍटम्स भेटतील. बघा बरं, सर्व ऍटम्स कसे आहेत, कलर वगैरे तसं समजून कन्सिडर करा. हे दिसण्यासाठी सारखे असतात, त्यांच्या प्रॉपर्टीज सेम असतात, हे सर्वच्या सर्व यांचं नेचर कसं राहते, सेम राहते. मी जर ऑक्सिजन मॉलिक्यूल तोडला आणि याच्यापासून मिळणारे पार्टिकल जर मला सेम टाईपचे भेटले तर मी याला काय म्हणू शकतो, याला मी म्हणणार एलिमेंट. म्हणजे हा काय झाला, एलिमेंट पण झाला. म्हणजे बघा ना, लक्षात ठेवा, मॉलिक्यूल आणि एलिमेंट कसं लक्षात ठेवसाल किंवा तुम्ही असं म्हणू शकाल ना की जो मॉलिक्यूल एकाच ऍटम पासून बनलेला आहे, जसं हायड्रोजन, दोन्ही मध्ये हायड्रोजन हायड्रोजनच आहे, इथं ऑक्सिजन आहे. आणखीन एक एक्झाम्पल घेऊन आपण ओझोन बघा बरं, O3 असते, काय असतं ओझोन. बरं, ओझोन काय म्हणसाल तुम्ही, एलिमेंट पण म्हणसाल, कारण ओझोन पण काय झालं, एकाच ऍटम पासून. जो मॉलिक्यूल एकाच ऍटम पासून बनतो त्याच्यामध्ये एकाच प्रकारचे ऍटम असतात, त्याला तुम्ही दुसरं नाव काय देऊ शकता, त्याला तुम्ही दुसरं नाव एलिमेंट पण देऊ शकता. समजलंय का, म्हणजे तो मॉलिक्यूल पण आहे पण आणि एलिमेंट पण आहे. हे झालं मॉलिक्यूल आणि एलिमेंट्स. आता एक एक्झाम्पल काय घेतो बघा, मी काय करतो की एक घेतो हायड्रोजन आणि दुसरा घेतो ऑक्सिजन. आता हा कोण झाला, हायड्रोजन आणि ऑक्सिजन काय झालं, याचे हायड्रोजनचे 2 ऍटम, ऑक्सिजनचा 1 ऍटम एकत्रित आले. द नंबर ऑफ ऍटम्स आर कंबाईन टुगेदर. पण ऍटम्स कसे आहेत, डिफरंट आहेत. जर डिफरंट ऍटम जर एकत्रित आले आणि जर तिथं ग्रुप ऑफ ऍटम तयार करत असतील तर त्याला काय म्हणतात, त्याला मॉलिक्यूल म्हणतात.
पण आता जर मी या H2च्या मॉलिक्यूलला तोडलं, तुमच्या लक्षात येते का बघा बरं, मी H2च्या मॉलिक्यूलला तोडलं तर मला हायड्रोजन पासून काय, हायड्रोजनही तुटेल आणि ऑक्सिजनही तुटेल. हायड्रोजन पासून काय भेटतील, हायड्रोजनचे ऍटम भेटतील. हे बघा मिळाले, हे हायड्रोजनचे ऍटम. आता याला जर तोडलं मी तर ऑक्सिजन आहे ना, तर ऑक्सिजनचे ऍटम भेटतील. बरं मला सांगा आता की हायड्रोजन मॉलिक्यूलला तोडलं तर तुम्हाला किती टाईपचे ऍटम भेटले, 2. किंवा किती टाईपचे पार्टिकल्स भेटले, 2 टाईपचे पार्टिकल. हायड्रोजनचे हे ब्लॅक कलरचे, ऑक्सिजनचे हे रेड कलरचे. मला सांगा हे जे आहेत दोघं, या दोघांचं नेचर सेम आहे का, नाही. मी जर H2 मॉलिक्यूलला तोडलं तर मला इथं वेगवेगळे पार्टिकल्स मिळतात आणि ज्या ठिकाणी वेगवेगळे पार्टिकल्स भेटतात तो इलेमेंट नसतो. म्हणजे हा फक्त मॉलिक्यूल आहे, हा कोण नाही, हा इलेमेंट होऊ शकत नाही. लक्षात ठेवा हे क्लिअरली. व्हॉट इज द मेन डिफरन्स बिटवीन मॉलिक्यूल अँड इलेमेंट. H2 काय आहे, मॉलिक्यूल पण म्हणू शकता, इलेमेंट पण म्हणू शकता. कारण काय, आपण जनरली काय म्हणतो, मॉलिक्यूल म्हणजे काय, नंबर ऑफ ॲटम्स कंबाईन टुगेदर. 2 हायड्रोजन एकत्रित आले, ते दोन्ही एकाच प्रकारचे आहेत म्हणून त्याला मॉलिक्यूल पण म्हणतात, इलेमेंट पण म्हणतात. 2 प्रकारचे म्हणजे इथं ऑक्सिजन, 2 ॲटम ऑक्सिजनचे एकत्रित आले. आता ॲटम एकत्रित आले तर 2 मॉलिक्यूल आहे, पण त्याला तुम्ही इलेमेंट पण म्हणू शकता. का बरं इलेमेंट म्हणू शकता, का याला तोडलं तर मला एकाच टाईपचे ॲटम्स भेटतील किंवा एकाच टाईपचे पार्टिकल्स भेटतील म्हणून हा इलेमेंट पण झाला. ओझोनचं पण सेम कंडिशन आहे, 3 ऑक्सिजनचे ॲटम एकत्रित आले, हा मॉलिक्यूल पण आहे, हा इलेमेंट पण आहे. पण जर सपोज तुम्हाला असे ॲटम एकत्रित आले की ज्यांचं नेचर डिफरंट आहे, ते वेगवेगळे आहेत, असे जर एकत्रित येत असतील तर ते फक्त काय आहे, ते फक्त मॉलिक्यूलच आहेत. त्यांना तुम्ही इलेमेंट्स म्हणणार नाही, कारण 2 वेगवेगळे आले, यांना तोडलं तर आपल्याला वेगवेगळे पार्टिकल्स भेटतील. आणि आपण क्लिअरली खूप वेळेस पाहिलं होतं की नेमकं इलेमेंट्स मध्ये काय असते, इलेमेंटला तोडल्यानंतर एकाच टाईपचे एकसारखे सर्व पार्टिकल भेटतात. इथे यांना तोडलं तर आपल्याला डिफरंट पार्टिकल्स भेटतात. म्हणून हा फक्त काय आहे, हा फक्त मॉलिक्यूलच आहे. सिंपल गोष्टी असतात की मॉलिक्यूल आणि इलेमेंट कशाला म्हणतात. चला मग आता काही एक्झाम्पल सांगतो मी तुम्हाला. बघा बरं सिम्पली कोण काय असेल, लक्ष द्या. व्हेरी सिंपल. नायट्रोजन काय आहे सांगा, दोन्ही सारखेच आहे, हा मॉलिक्यूल पण आहे, इलेमेंट पण आहे. सेकंड कार्बन डायऑक्साइड, लक्षात ठेवा. तिसरं फक्त एक्झाम्पल सांगतो, नंतर तुम्ही मला लगेच सांगा कोण इलेमेंट्स कोण मॉलिक्यूल. कोण मॉलिक्यूल्स आणि इलेमेंट दोन्ही होते. नायट्रोजन आहे, कार्बन डायऑक्साइड आहे, C6H12O6 ग्लुकोज आहे, त्याचं नाव लिहून देतो. हे दोघं कॉमन आहेत वरचे. ओके, बरेचसे एक्झाम्पल्स असतात तुमच्याकडे. हा कोण आहे, हा क्लोरीन गॅस. क्लोरीन गॅसचा मॉलिक्यूल क्लोरीन. नेक्स्ट हा झाला. नेक्स्ट बरेचसे असतात. HNO3 घेऊ आपण. हा कोण आहे, नायट्रिक ऍसिड. बरं आपल्याकडे एवढे घेतले आपण 5 एक्झाम्पल. लक्ष द्या कोण. मला सांगा N2 काय, N2 हा मॉलिक्यूल पण आहे आणि इलेमेंट पण आहे. का बरं, नायट्रोजनला तोडलं, N2 दोन्ही नायट्रोजन तोडलं तर सारखेच पार्टिकल भेटतील म्हणून हा इलेमेंट पण आहे, हा मॉलिक्यूल पण आहे. कार्बन डायऑक्साइड 2 वेगवेगळे ॲटम्स एकत्रित आले, याचा अर्थ काय, हा फक्त आणि फक्त मॉलिक्यूल आहे. C6H12O6 दॅट इज ग्लुकोज. आता याच्यामध्ये तर 3 टाईपचे ॲटम्स आहेत. मी जर याला तोडलं ना तर मला काय भेटेल, कार्बनचे ॲटम्स, हायड्रोजनचे ॲटम्स आणि ऑक्सिजनचे ॲटम्स, किंवा कार्बनचे पार्टिकल्स, हायड्रोजनचे पार्टिकल्स, ऑक्सिजनचे पार्टिकल्स, 3 टाईपचे वेगवेगळे पार्टिकल्स भेटतील. हा फक्त काय आहे, हा फक्त मॉलिक्यूल आहे. क्लोरीन Cl2 दोन्हीही क्लोरीन जर तोडलं तर मला सारखेच पार्टिकल भेटतील म्हणून हा कोण आहे, हा कोण आहे, मॉलिक्यूल पण आहे, इलेमेंट पण आहे. हा ऑफकोर्स हा फक्त काय आहे, मॉलिक्यूल आहे. तुम्हाला हे समजलं पाहिजे व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन मॉलिक्यूल आणि इलेमेंट्स. हे क्लिअरली लक्षात ठेवायचं आहे. क्लिअर झालं असेल. मॉलिक्यूल पण ग्रुप ऑफ ॲटम आहे, इलेमेंट पण ग्रुप ऑफ ॲटम आहे. पण इलेमेंट्स हा सारखेच पार्टिकल सारख्याच ॲटमचा ग्रुप असतो, तर मॉलिक्यूल हा सारखे पण ॲटम असू शकतात, डिफरंट पण ॲटम असू शकतात. म्हणून लक्षात ठेवा हा मेन डिफरन्स आहे, कोण मॉलिक्यूल आहे, इलेमेंट. आणि कुठे कुठे कन्फ्युज होते, हा इलेमेंट आहे म्हटलं की आपल्याला असं वाटतं हे असेच असतात फक्त. कोण इलेमेंट, नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन असेच इलेमेंट नसतात. इलेमेंट म्हणजे असं हे कंबायनिंग असतात की ज्यांचे पार्टिकल सारखेच भेटतात त्यांना तुम्ही काय म्हणतात, इलेमेंटच म्हणतात. याला पण तुम्ही इलेमेंट म्हणू शकता. पण जनरली हे मॉलिक्यूलच्या कॅटेगरीमध्ये येतात. विद्यार्थ्यांना कन्फ्यूज न हो म्हणून काय असते माहिती का, नायट्रोजन, हायड्रोजन, कार्बन डायऑक्साइड वगैरे वगैरे आपण जे घेतो ते इलेमेंट्स असतात पेरियडिक टेबलमध्ये. आणि असे जे असतात जे 2 किंवा 2 पेक्षा जास्त पासून बनलेले असतात त्यांना तुम्ही काय म्हणता, त्यांना तुम्ही मॉलिक्यूल म्हणता. ओके, हे झालं डिफरन्स बिटवीन मॉलिक्यूल्स आणि नेमकं काय असते, इलेमेंट्स. नेक्स्ट गो आपण कंपाऊंड कशाला म्हणतात. काय असतो बा कंपाऊंड, तर कंपाऊंड म्हणजे काय, सिंपल द नंबर ऑफ मॉलिक्यूल्स
are combined together. The number of molecules are combined together to form compound. आता हे नंबर ऑफ मॉलिक्युल्स जर सारखे असले ना, नंबर ऑफ मॉलिक्युल्स एकाच प्रकारचे मॉलिक्युल आपण आताच पाहिलं, एकाच प्रकारचे मॉलिक्युल जर एकत्रित असतील, जसं वॉटर असेल, तुम्ही सांगतोस तुम्हाला एकाच प्रकारचे मॉलिक्युल जर एकत्रित येत असेल तर त्याला कंपाऊंडच्या ऐवजी कोणता कंपाऊंड म्हणतात? प्युअर कंपाऊंड. सांगतोस मी तुम्हाला नंतर. पण याला कंपाऊंड म्हणजे काय असते फक्त पहिली वेळा लक्षात ठेवा. नंबर ऑफ मॉलिक्युल्स आर कंबाइंड टुगेदर टू फॉर्म कंपाऊंड. कसं? व्हॉट इज कंपाऊंड? व्हेरी सिंपल वन एक्झाम्पल घेऊ. आपण काय करू? हे मॉलिक्युल घेऊ. कोणत्या सांगा? H2O एक मॉलिक्युल, दुसरा मॉलिक्युल, तिसरा मॉलिक्युल, चौथा मॉलिक्युल, असे नंबर ऑफ मॉलिक्युल घेऊन राहिलो. बघा फक्त कोणते मॉलिक्युल आहे? H2. आणि याला आपण काय केलं? एका कंटेनर मध्ये घेतलं. ओके, भांड्यामध्ये घेतलेलं आहे. हे नंबर ऑफ वॉटर मॉलिक्युल जर एकत्रित येत असतील तर याच्यापासून जो तयार होते, बघा नंबर ऑफ मॉलिक्युल्स हे एकत्रित आले, हे किती असतात माहितीये का? नंबर ऑफ मॉलिक्युल्स म्हटलं म्हणजे नेमकं किती? मिलियन, ट्रिलियन म्हणू शकता तुम्ही, किंवा लाखो, करोडो म्हणू शकता आपल्या भाषेत, सिंपल भाषेमध्ये. जेव्हा लाखो करोडो नंबर ऑफ मॉलिक्युल्स एकत्रित येतात तेव्हा काय तयार होते? तेव्हा तयार होते कंपाऊंड. आणि या कंपाऊंडचं नाव तुम्हाला माहितच आहे. हा कोण आहे? वॉटर आहे. म्हणजे याचा अर्थ मी तुम्हाला आणखी सिंपल भाषेत सांगतो, लक्ष द्या. मी जर एक ग्लास वॉटर घेत असेल, माझ्याकडे हे एक ग्लास वॉटर आहे, इट इज वॉटर. आता हे वॉटर आहे तर हे काय आहे? हे नंबर ऑफ काय आहे? H2O. याच्यात कोण आहे? H2O. हे लक्षात ठेवा. एक ग्लास जर माझ्याकडे पाणी असेल ना तर त्याच्यामध्ये नंबर ऑफ कोण आहेत? H2O. किती असतील? लाखो करोडो H2O चे मॉलिक्युल असतील. आणि H2O चे लाखो करोडो मॉलिक्युल एकत्रित येऊन यांनी काय तयार केलं असते? ग्लासमध्ये काय भरलंय आपण? पाणी. म्हणजेच काय? वॉटर. लक्षात ठेवा. हे म्हणजे आपण काय पितो? आपण पाणी पितो. म्हणजे आपण काय पितो? आपण लाखो करोडो H2O चे मॉलिक्युल पितो. हे लक्षात ठेवा. कारण नंबर ऑफ H2O चे मॉलिक्युल्स एकत्रित आले तर काय तयार होते? कंपाऊंड. आणि हे लक्षात ठेवा, मी काय म्हणतो? H2O याच्यात फक्त आणि फक्त H2O चेच मॉलिक्युल असतील, बाकी कोणी नसेल. हा कोणता कंपाऊंड झाला? हा प्युअर कंपाऊंड झाला. हे मी नंतर तुम्हाला जेव्हा मॅटरचं क्लासिफिकेशन सांगेल तेव्हा मी पुन्हा हा रिपीट करेन. पण एवढं लक्षात ठेवा, व्हॉट इज कंपाऊंड? जेव्हा खूप सारे मॉलिक्युल एकत्रित येतात तेव्हा काय तयार होते? खूप सारे मॉलिक्युल एकत्रित आले तर त्याला काय म्हणतात? कंपाऊंड म्हणतात. पुन्हा एक एक्झाम्पल घेऊ आपण. दुसरं, हे झालं वॉटरचं. ओके, इथं काय करू आपण? गॅस घेऊ. मी म्हटलं याच्यामध्ये मी हे काय केलं? गॅस घेतले किंवा H2. नंबर ऑफ H2 चे मॉलिक्युल घेतले. नंबर ऑफ, एक नाही, दोन नाही. जर मी फक्त दोन हायड्रोजन घेतला असता, एक आणि एक असे हायड्रोजन दोन ॲटम एकत्रित करून जर एकच घेतला असता H2, तर मी याला काय म्हटलं असतं? मॉलिक्युल. किंवा यालाच काय म्हटलं असतं? एलिमेंट. माहिती आपल्याला प्युअर आहे. पण असे मी भरपूर सारे घेतले, लाखो करोडो घेतले. H2 भरपूर सारे. हे H2, फक्त H2. या आपण याला क्लोज का केलं माहिती आहे का? कारण हा गॅस आहे. तुम्ही जर याला असं ओपन बिकर ठेवलं ना तर हे काय होऊन जातील? उडून जातील. हे लक्षात ठेवा, याच्यात कोणीच नाही राहणार. म्हणून आपण क्लोज करून ठेवलं. आणि याच्यामध्ये कोण भरले? H2. सर्वच्या सर्व आपण याच्यात कोण भरले? हायड्रोजनचे मॉलिक्युल भरले. मग हा कोण आहे? हा आहे हायड्रोजन गॅस. तर हायड्रोजन गॅस आहे म्हणजे काय? या टँक मध्ये हायड्रोजन गॅस आहे. पण हायड्रोजन गॅस काय आहे? कंपाऊंड आहे. जर तुम्हाला म्हटलं याच्यात कोण आहे, तुम्ही जर हायड्रोजन गॅस आहे किंवा हायड्रोजन गॅसलाच काय म्हणतात? याच्यामध्ये कंपाऊंड आहे. आता का बरं कंपाऊंड म्हटलं? तर नंबर ऑफ हायड्रोजन मॉलिक्युल्स आर मिक्स टुगेदर किंवा मिक्स्ड झाले. मिक्स कंपाऊंडच्या ऐवजी आपण मिक्स म्हणू. द नंबर ऑफ मॉलिक्युल्स आर मिक्स टुगेदर टू फॉर्म कंपाऊंड. किंवा ते एकत्रित आले, कंबाईनच्या ऐवजी तुम्ही मिक्स म्हणू शकता. द नंबर ऑफ मॉलिक्युल्स आर गॅदर टुगेदर और नंबर ऑफ मॉलिक्युल्स आर मिक्स टुगेदर टू फॉर्म कंपाऊंड. असे बरेचसे एक्झाम्पल आहेत. लक्षात ठेवा, म्हणजे नंबर ऑफ मॉलिक्युल जर एकत्रित आले, लाखो करोडो मॉलिक्युल जर एकत्रित आले तर त्याच्यापासून काय तयार होत असते? कंपाऊंड. आणि हे सर्व मॉलिक्युल एक सारखे असतात. बघा H2 फक्त H2 चेच आहेत म्हणून हा काय झाला? प्युअर. H2 सर्व सारखे आहेत म्हणून हा काय झाला? प्युअर. पण तुम्ही म्हणता सर हे मिक्स केलं तर, हे मिक्स केलं तर इथं काय भेटेल? मिक्सचर भेटेल. ते इम्प्युअर असेल, ते नंतर बघू आपण. पण इथं काय असेल? हा कंपाऊंड आहे. आता समजलंय का तुम्हाला? व्हॉट इज कंपाऊंड? मॉलिक्युल एकत्र आले तर कंपाऊंड. मॉलिक्युल एकत्र आले तर कंपाऊंड. ह्या झाल्या डेफिनेशन. मॉलिक्युल आहे, कंपाऊंड आहेत. आपण मॅटर म्हणजे काय पाहिलं, इलेमेंट्स म्हणजे काय पाहिलं, नेमका इलेमेंट आणि मॉलिक्युल मध्ये काय कन्फ्युजन होते स्टुडंटला ते पण पाहिलं. हे सर्व गोष्टी आपण पाहिलं. ओके, हे झालं इथपर्यंत. मी तुम्हाला आणखी एक सिंपल फॉर्म मध्ये सांगतो. बघा, हे तर माहितीच आहे.
आणखी सिंपल एक एक्झाम्पल घेतो चल, म्हणजे तुमच्या लगेच लक्षात येईल. हा, आपण काय करू, आईस्क्रीम पार्लर मध्ये जाऊ. ओके, काय खायचं आहे आपल्याला, आईस्क्रीम. ठीक आहे, आईस्क्रीम खायची आहे. तसही लवकर मिळत नाही आजकाल. आईस्क्रीम पार्लर मध्ये गेले. आईस्क्रीम पार्लर मध्ये गेल्यानंतर काय केलं, आपल्याला हे आईस्क्रीम मध्ये कंटेनर होते. आईस्क्रीम पार्लर मध्ये हे घ्या, एक कंटेनर, याच्यामध्ये एक आईस्क्रीम पूर्ण भरलेला आहे आईस्क्रीम. चला नेक्स्ट, काय असतं आईस्क्रीम मध्ये गेल्यानंतर तुम्हाला माहिती आहे, आईस्क्रीमचं तिथं आईस्क्रीम पार्लर मध्ये गेल्यानंतर तिथं जे एक मोठं ते फ्रीजिंग वगैरे जे फ्रीज केलेलं असतं त्याच्यामध्ये तुम्हाला असे कंटेनर दिसतात आणि त्याच्यामध्ये काय असते, आईस्क्रीम असते. वेगवेगळ्या फ्लेवर्स असतात, याचा फ्लेवर वेगळा, याचा फ्लेवर वेगळा. आता इथं फ्लेवर न सांगता मी कलर मध्ये सांगून राहिलोय, ब्लॅक कलर, इथं ब्ल्यू कलर. चला नेक्स्ट, आईस्क्रीम कोण्या कलरची आहे, ग्रीन कलर. आता फ्लेवर वेगवेगळे आहेत, आपण कलर वेगवेगळे घेतले. नेक्स्ट, लास्ट आहे जे जनरली आवडेल सर्वांना, रेड कलर. रेड कलर इज, रेड कलर काय डिनोट करते, डेंजर, पण तरी तो आपल्याला आवडतो, खाण्यासाठी आवडतो आपल्याला. चला हे आहे, म्हणजे आपण काय म्हटलं, इथं आईस्क्रीम पार्लर मध्ये गेल्यानंतर तुम्हाला 4 टाईपचे काय मिळाले. ओके, 4 टाईपचे काय आहे, हे 4 टाईपच्या आईस्क्रीम तुम्हाला इथं मिळालेल्या आहेत. ठीक आहे, 4 टाईपच्या आईस्क्रीम तिथं प्रेझेंट आहे. कोणत्या, ब्लॅक, देन ब्ल्यू, देन ग्रीन आणि देन रेड. आता ह्या आहेत तुमच्याकडे. तुम्ही काय करा माहिती का, याला काय कन्सिडर करा, हे आहेत सपोज कन्सिडर करा, तो हे आहेत सर्वच्या सर्व आईस्क्रीम. याला कन्सिडर करू आपण काय, नाव इट इज व्हॉट, एलिमेंट. हा पण काय आहे, हा एलिमेंट आहे. हा पण काय आहे, एलिमेंट. हा पण काय आहे, एलिमेंट. ओके, आपण याला एलिमेंट कन्सिडर केलं. समजा कन्सिडर करा, हा 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर आणि 4 नंबर. म्हणजे याचा अर्थ मी याला एलिमेंट का बरं म्हटलं माहिती आहे का, काय असते एलिमेंटची डेफिनेशन तुमच्या लक्षात येते का. मी जर आईस्क्रीम पार्लर मध्ये गेलो, मला 4 टाईपचे तिथं आईस्क्रीम मिळाले, तिथं बॉक्स मिळाले आणि मी त्याला काय कन्सिडर केलं, एलिमेंट. एलिमेंट 1, एलिमेंट 2, एलिमेंट 3, एलिमेंट 4. का बरं मी असं म्हटलं, मी काय करतो, याचा एक छोटासा तुकडा उचलतो किंवा एक बाईट करतो किंवा एक स्कूप घेतो, किंवा आपल्या भाषेत स्कूप घेणे म्हणजे ते माहिती तुम्हाला, तो काढून देतो एक असा, किंवा स्कूप घेण्याच्या मी काय होतं, एक कोन घेतो मी. हा तर लगेच लक्षात येतो आपल्या, याचा कोन घेतला मी. हे आपण काय म्हटलं, आता एवढी तर आईस्क्रीम खाणार नाही ना पुरीची पुरी, आपण काय करणार, याचा एक कोन घेऊ. हा घेतला आहे, याचा मिळाला. याचा पण घेऊ ना, सगळ्यात फ्लेवर एक एक केक चेक करू. याचा पण घेतला आपण. हा याचा पण घेऊ. तिसरा, याचा पण घेऊ. ओके, किती घेतले बघा बरं, 4 घेतलेले आहेत. ओके, मी काय करतो, एलिमेंट 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 आणि एलिमेंट, याला एलिमेंट म्हणू शकता. ऑफकोर्स आता हे एक सारखे जर भरपूर सारे असतील याला तुम्ही कंपाऊंड्स पण म्हणू शकता, पण सिंपल आपण सध्या एलिमेंट, यांना आपण एलिमेंट 1 2 3 घेतलं. मी काय करतो, याचा एक बाईट घेतो किंवा याला थोडंसं खातो. थोडंसं खाणार आपण, याला थोडंसं चव घेणार आपण. काय केलं, याला थोडासा तुकडा घेतला याचा आणि याला आपण खाल्लं. हे बरं, याचा मी थोडासा तुकडा जो खात असेल, छोटासा तुकडा, त्याला हा असा असेल. याला मी काय म्हणतो माहिती आहे का, ऍटम. समजलंय का, याचा जर मी थोडासा तुकडा खात असेल, थोडासाच खाल्ला मी, हा कोण आहे, ऍटम. याचा जर मी थोडासा तुकडा खात असेल, थोडासाच घेतला मी, याला काय म्हणसाल तुम्ही, हा याचा तुकडा असेल. हा काय असेल बघा, ऍटम. आणि याचा तुकडा खात असेल थोडासा, हा याला काय म्हणसाल, ऍटम. याचा हा तुकडा. बरं, याचा काय अर्थ झाला माहिती आहे का, बघा मी काय म्हणतो, याला जर तुम्ही एलिमेंट म्हटलं, हे सर्व एलिमेंट आहे, हा एलिमेंट, तर मी काय म्हणतो, मी याच्यातला एक थोडासा आईस्क्रीमचा एक कोण घेतला आणि याला मी खात आहे, तर मला चव कशी लागेल, एक ऍटम खाल्ला, मला सारखीच चव लागली. मी पुन्हा दुसरा ऍटम खाईन, मला त्याची पण चव सारखीच लागली. मी याचा तिसरा ऍटम खाईन, त्याची पण चव सारखीच असेल. पुन्हा खाईन, चव सारखीच असेल. म्हणजे याचा अर्थ काय झाला, या एलिमेंट्स मध्ये, या आईस्क्रीमच्या बॉक्स मध्ये जेवढे पार्टिकल असतील यांचं नेचर कसं आहे, सारखंच आहे. कारण त्याची चव कशी लागून राहिली, मला सारखीच लागून राहिली.
जसं जसं मी खात आहे एक एक घास खात आहे तर मला याची चव कशी लागली सेम, म्हणजे याच्यामध्ये सेम टाईपचे पार्टिकल प्रेझेंट आहे म्हणून हा काय झाला इलेमेंट प्रेझेंट झाला. ओके. ऍटम याचे पण बघा तुमच्या लक्षात येईल, मी जर इलेमेंट 2 म्हणजे हा जर आईस्क्रीमचा कोन मी जर खात असेल तर मला लक्षात येईल एक कण खाते, दुसरा खाताय, तिसरा, म्हणजे इथे ऍटम म्हटलं आपण एक ऍटम खातो, दुसरा ऍटम खाऊ, तिसरा ऍटम खाऊ, चौथा ऍटम खाऊ, पाचवा ऍटम खाऊ, तर आपल्याला चव कशी लागेल सारखीच लागेल ना. आपण याच्यातली घेतलेली आईस्क्रीम आहे म्हणजे याचा अर्थ काय झाला, याची जर सर्वांची चव सर्व जे आपण खात आहे एक याची चव जर सारखीच आहे याच्यामध्ये नंबर ऑफ पार्टिकल कसे आहेत सेम आहेत म्हणून हा काय झाला इलेमेंट झाला. कारण तुम्हाला समजलं इलेमेंट मध्ये नंबर ऑफ ऍटम जे असतात पार्टिकल जे असतात ते कसे असतात सेम नेचरचे. आपण काय झाला इलेमेंट, हा पण काय झाला इलेमेंट. चव कशी राहील या सारखीच राहील. आता आपण काय करू, आपण हुशार, आपल्याला दोघांची चव एकाच वेळेस पाहायची. मी काय करतो इलेमेंट 1 इकडली आईस्क्रीम ब्लॅक कलरची आईस्क्रीम मी एकत्रित घेतली आणि इकडला काय केलं म्हणजे याचा एक ऍटम एकत्रित केला हा एक बाईट आणि याचा पण काय केला ऍटम माहिती का एकत्रित आणला. तर हा काय तयार झाला बघा बरं. याचा पण थोडासा तुकडा, याचा पण आपण काय म्हणलो मिक्सचर द्या. इलेमेंट 1 आणि इलेमेंट 2 या आईस्क्रीम आणि हे आईस्क्रीम दोन्ही आईस्क्रीम एकाच वेळेस खायचे. आपण दोघांना काय केलं एक छोटा तुकडा काय केला एकत्रित केला. तुकडा एकत्रित करणे किंवा छोटा स्मॉल पोर्शन एकत्रित करणे म्हणजे आपण काय घेतला, आपण काय घेतला बघा बरं मॉलिक्यूल घेतला. लक्षात ठेवा atoms are combined together to form a molecule in fixed ratio असेल तर हे काय झाले मॉलिक्यूल झाले. इथं पण काय होतील या दोघांना मिक्स करा, हा घ्या एक तुकडा याचं आणि हा घ्या इकडं, हे पण काय झाले बघा बरं हे पण काय आहे मॉलिक्यूल आहे. म्हणजे लक्षात येऊन राहिलं का तुमच्या इट इज ऑल्सो मॉलिक्यूल. हा आणि हा काय असेल मॉलिक्यूल, हा आणि हा काय असेल मॉलिक्यूल, हा आणि हा काय असेल मॉलिक्यूल. तुम्ही जर एक ऍटम सर्वांना मिक्स केलं आणि सारख्या प्रपोर्शन रेशो मध्ये असेल ना फिक्स रेशो मध्ये 1:1:1:1 सर्व एक तुकडे घेतले जॉईन केले त्याला तुम्ही काय म्हणसाल त्याला तुम्ही मॉलिक्यूल म्हणसाल. आता हे पण असं असू शकते आता मॉलिक्यूल मी काय केलं एक घेतला इकडे रेड कलर, मी काय केलं माहिती आहे का सॉरी मी काय केलं रेड ऍटमचा एक तुकडा घेतला म्हणजे रेड ऍटम किंवा या आईस्क्रीमचा एक तुकडा घेतला हा आणि याचाच दुसरा तुकडा घेतला. दोन म्हणजे दोन स्कूप किंवा दोन याचेच घेतले, दोन तुकडे याचेच घेतले. काय झालं बघा बरं हा काय असेल तुम्ही म्हणसाल सर हा मॉलिक्यूल आहे. का बरं मॉलिक्यूल आहे तर काय झालं ऍटम काय आले एकत्रित आले, पण हे एकाच टाईपचे ऍटम एकत्रित आले म्हणून याला दुसरं नाव पण काय दिसाल तुम्ही इलेमेंट पण दिसाल. लक्षात ठेवा इलेमेंट याला पण म्हणसाल भरपूर सारे एक सारखे एकत्रित आले तरी इलेमेंट आणि दोन जरी एकत्रित आले सारखे दोन जरी एकत्रित आले तरी काय इलेमेंट्स. म्हणजे हा काय असेल हा मॉलिक्यूल पण असेल इट इज मॉलिक्यूल it also element. It's a very simple and very basic techniques घेतात. खाता तुम्हाला समजते कोण एलिमेंट्स आहेत एक सारखे असतील त्याच्यामध्ये एक सारखे पार्टिकल असतील तर एलिमेंट्स. व्हॉट इज एलिमेंट्स जनरली सेम नंबर ऑफ ऍटम ज्याच्यामध्ये एकत्रित असतात ग्रुप ऑफ ऍटम्स त्यालाच काय म्हणतो आपण एलिमेंट. आणि लक्षात ठेवा त्याचा एक बाईट खाणे एक तुकडा खाणे म्हणजे ते काय ऍटम आहेत त्याची चव जर तुम्हाला सारखी लागत असेल एक सारखी चव तर ते वरचे एलिमेंट्स आहेत. हे एक जो तुकडा तुम्ही खाल्ला आहे ऍटम्स आहेत आणि यांना जर मी एकत्रित केलं याचा एक बाईट याचा एक तुकडा तर काय तयार झाला मॉलिक्यूल. पण इथं महत्वाचं मॉलिक्यूल पण आहे आणि एलिमेंट्स पण आहे. हे सिंपल तुम्हाला या एक्झाम्पल वरून समजू शकते. ओके सो दीज आर अबाउट ऍटम मॉलिक्युल्स वगैरे वगैरे जे आहेत ते तुम्हाला लक्षात येईल. आता फ्लो कसा लक्षात ठेवसाल बघा बरं हे समजलं असेल तुम्हाला हे नोट डाऊन करायचंय लक्षात फ्लो सांगून देतो म्हणजे इथं आपलं संपून जाते. काय असेल इथं काय पाहिलं आपण ऍटम्स. या ऍटम्स पासून काय बनतात माहिती का नंबर ऑफ ऍटम जर एकत्रित आले सारखे नंबर ऑफ ऍटम जर एकत्रित आले तर काय तयार होते इलेमेंट्स. ओके हे जर ऍटम सेम म्हणा किंवा डिफरंट म्हणा हे जर एकत्र आले तर याच्यापासून काय तयार होते मॉलिक्यूल. आणि नंबर ऑफ मॉलिक्यूल जर एकत्रित आले तर काय तयार होते आपण बघितलेलं आहे काय तयार होतात कंपाऊंड. व्हेरी सिंपल हा बेसिक तुम्हाला क्लिअर माहित पाहिजे. ऍटम्स आर कंबाइंड टुगेदर टू फॉर्म मॉलिक्यूल्स आर कंबाइंड टुगेदर टू फॉर्म कंपाऊंड. सारखे ऍटम जर एकत्रित येत असेल ग्रुप ऑफ ऍटम सारखे ऍटमचा ग्रुप जर एकत्रित येत असेल तर त्याला काय म्हणसाल तुम्ही एलिमेंट्स. ओके हा फॅक्टर आपण नंतर बेसिक हा मेन आहे. कसं कंपाऊंड कोण आहे आपल्याकडे वॉटर हा कंपाऊंड आहे. पाणी आपण जे पितो ते कसा एकत्रित येतो तर हा कोणापासून तयार होतो मॉलिक्यूल पासून. कोणते मॉलिक्यूल असतात H2O असे लाखो करोडो मॉलिक्यूल एकत्रित येतात आणि आपल्याला काय मिळते वॉटर. लक्षात ठेवा जे तुम्ही वॉटर पिता किंवा जे वॉटर आपल्याकडे असते भरपूर साऱ्या भांड्यांमध्ये त्याच्यामध्ये कोणते मॉलिक्यूल असतात H2O. आता हे मॉलिक्यूल कशापासून बनतात तर हे मॉलिक्यूल बनतात ऍटम पासून. इथं द्यायचं राहिलं
हा H2O 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 आणि हे कशापासून बनतात बघा बरं, तर मॉलिक्यूल कशापासून बनतात, ऍटम पासून. कोणते, हायड्रोजन आणि ऑक्सिजन. म्हणजे ऍटम, हायड्रोजन आणि ऑक्सिजन जर ऍटम्स एकत्रित आले तर मॉलिक्युल्स असे भरपूर सारे एका फिक्स रेशिओ मध्ये मिक्स होतात आणि नंबर ऑफ मॉलिक्यूल जर एकत्रित आले तर कंपाऊंड. हा बेसिक क्रायटेरिया तुम्हाला लक्षात ठेवला पाहिजे आणि ऍटम आणि इलेमेंट सॉरी मॉलिक्यूल आणि इलेमेंट मध्ये नेमका काय डिफरन्स आहे हाही तुम्हाला समजला पाहिजे. सो सिंपल वन ही टेक्निक तुम्हाला, ह्या गोष्टी तुम्हाला केमिस्ट्रीमध्ये लक्षात ठेवायचे. ऍटम्स पासून मॉलिक्यूल बनतात, मॉलिक्यूल पासून कंपाऊंड बनतात. वॉटर एक्झाम्पल आहे त्याचं. ओके.